नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 56. विक्रमची गाडी भरधाव वेगाने रस्त्यावरून चालली होती. अदिती त्याच्या शेजारी शांत बसली होती. विक्रमला तिच्यासोबत खूप काही बोलायचं होतं, परंतु हे सर्व इतकं अचानक झालं की त्याला तिच्यासोबत बोलायला वेळ मिळाला नाही. आपलंच चुकलं. आपण तिला आधीच विश्वासात घेऊन सर्व काही सांगायला हवं होतं. त्याच्या मनात विचार आला. अदिती सीटला डोकं टेकून शांत बसली होती. आता पुढे काय होणार याची तिला चिंता होती. अजिंक्यला हे सर्व समजलं तर त्याला किती वाईट वाटेल. तो पूर्णपणे कोलमडून जाईल आणि त्यावेळी त्याला सावरण्यासाठी आपण त्याच्यासोबत नसणार याचं तिला वाईट वाटत होतं. तिला राहून राहून वाटत होतं की विक्रमला या सर्वांची कल्पना द्यायला हवी, कारण विक्रमचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी ती अजाणतेपणी त्याची फसवणूक करत होती. तिच्या भूतकाळाची कल्पना विक्रमला असायला हवी, नाहीतर अदिती नेहमी स्वतःला दोष देत राहील की आपण विक्रमची फसवणूक केली आहे. ती विचारत होती की तितक्यात गाडीने ब्रेक मारला. तिने बाहेर पाहिलं. ते विक्रमचं फार्म हाऊसवर आले होते. विक्रमने आपल्याला इथं का आणलं असेल? तिच्या मनात विचार आला. सर, आपण इथे का आलो आहोत? अदितीने विचारलं. त्या दिवशी जे एक काम अपूर्ण राहिलं होतं तेच पूर्ण करण्यासाठी आपण आलो आहोत, विक्रम हसत म्हणाला. तशी अदिती घाबरली. आता हा नक्की काय करणार आहे याची तिला चिंता वाटत होती. विक्रम गाडीतून उतरला व अदितीच्या साईडचा दरवाजा उघडला. तशी ती दबकतच खाली उतरली. विक्रमने दरवाजा बंद केला व अदितीचा हात हातात घेतला. तिला संकोच वाटत होता, परंतु आता त्याचा तिच्यावर हक्क होता. ती काहीच बोलू शकत नव्हती. विक्रमने तिला हाताला धरून वरती टेरेसवर आणलं. अदितीच्या हृदयाची धडधड क्षणोक्षणी वाढत होती. तिला वाटलं होतं हीच वेळ आहे. विक्रमला आत्ताच खरं काय ते सांगून टाकावं. याने तिच्या मनावरचं ओझं तर कमी होईल. दोघे वर आले. एक थंड हवेची झुळूक अदितीच्या शरीराला स्पर्श करून गेली. तशी ती शहारली. वातावरणात कमालीचा गारवा होता. विक्रम तिच्या जवळ आला व एकटक तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. आम्ही खूप नशीबवान आहोत की तुम्ही आमच्या आयुष्यात आला. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिला फक्त तीच दिसत होती. सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, अदिती म्हणाली. तसे विक्रमने तिच्या नाजूक ओठांवर बोट ठेवलं. आधी आम्हाला बोलू द्या. खूप वाट पाहिली आम्ही या क्षणाची. तुम्हाला माहीत आहे अदिती, व्हॅलेंटाईन डेला आम्ही इथेच तुम्हाला प्रपोज केलं होतं. आम्ही जरी बोललो की आम्ही तुमची मस्करी केली तरी आमच्या भावना खऱ्या होत्या. त्या दिवशीचा प्रत्येक शब्द आमच्या हृदयातून ओठांवर आला होता. खरं तर आम्ही जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच तुमच्या प्रेमात पडलो होतो. त्या क्षणापासून आम्ही तुम्हाला आमची पत्नी मानलं होतं आणि आज तुम्ही खरंच आमच्या आयुष्यात आलात. विक्रम
अगदी मनापासून बोलत होता. तिला हे सर्व अनपेक्षित होतं. विक्रमसारखा मुलगा आपल्यासारख्या साध्या मुलीवर प्रेम करेल असा विचारही कधी तिने स्वप्नात केला नाही. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सर, अदिती पुन्हा म्हणाली. काहीही बोलू नका. आम्हाला माहीत आहे तुम्हाला काय बोलायचं आहे. तुमच्या डोळ्यात आम्हाला आमच्याविषयी प्रेम दिसत नाही आणि आमची तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. आम्ही थांबायला तयार आहोत. आम्ही तुम्हाला वचन देतो, जोपर्यंत तुम्ही स्वतः आमच्या मनापासून स्वीकार करणार नाही तोपर्यंत आपण आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करणार नाही. आमचा विश्वास आहे, जितकं प्रेम आम्ही तुमच्यावर करतो ना, एक दिवस त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आमच्यावर कराल. आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. विक्रम तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तिचे डोळे पाणवले होते. तसा तिने चेहरा दुसरीकडे वळवला. विक्रमला वाटलं की त्याच्या बोलण्याने ती लाजली असेल. त्याने हलकेच तिला पाठून मिठी मारली व आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. त्याच्या हाताचा विळखा तिच्या नाजूक कमरेभोवती पडला होता. आय लव्ह यू साजन. तो जसा तिच्या कानात म्हणाला तसे अदितीला अजिंक्यची आठवण झाली आणि तेवढ्यात आकाशात वीज कडाडली व पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या पाण्याने तिचे ओघळणारे अश्रू पावसात विरून गेले. तिने विक्रमच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला त्याच्यात अजिंक्य दिसत होता. एका रात्री तीही अजिंक्यसोबत अशीच भिजत होती. ती रात्र तिला आठवली. विक्रमने तिचा भिजलेला चेहरा ओंजळीत घेतला व हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले व तिला घट्ट मिठी मारली. काही वेळासाठी तिला वाटलं आपण अजिंक्यच्या मिठीत आहोत. विक्रमचं असं अचानक साजन बोलण्याने ती आतून हलली होती. तिनेही विक्रमच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पावसाच्या सरीमध्ये विक्रमला तिच्या डोळ्यातील पाणी दिसलं नाही. तो तर त्याच्या नवीन विश्वात रमला होता, जिथे अदिती त्याच्या सोबत होती. शालिनीला काहीच समजत नव्हतं. हे नक्की काय चाललं आहे. तिथे अजिंक्य नवीन आयुष्याची स्वप्न पाहत असेल आणि इथे अदिती भाईसोबत लग्न करत आहे. काय करावं, कोणाला विचारावं, ती विचार करतच होती की तिला डॅडची आठवण झाली. एक डॅडच आहे जे या विषयावर तिला सर्व सांगू शकत होते, कारण मा आधीच भावूक आहे. त्यांना असं काही विचारायला गेलं तर त्या आणखी टेन्शन घेतील. आणि असेही मिस्टर राठोड स्वभावाने कितीही रागिष्ट असले तरी शालिनीला ते समजून घेत होते आणि तीही नेहमी त्यांच्याकडे मन मोकळं करत असे. मिस्टर राठोड त्यांच्या अभ्यासिकेत काम करत बसले होते. तितक्यात शालिनी आत आली. डॅड, मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे, शालिनी म्हणाली. इतक्या रात्री? असं काय महत्त्वाचं काम आहे? मिस्टर राठोड म्हणाले. मला अदितीविषयी बोलायचं आहे, शालिनी म्हणाली. तुमच्या भाबीसा आहेत त्या, अदबीने बोला, मिस्टर राठोड शालिनीकडे पाहत म्हणाले. तुम्हाला असं नाही वाटत डॅड, आपण भाईच्या लग्नाची घाई करत आहोत? अदितीला आपण कितीसे ओळखतो आणि असेही ती एक गरीब घरातील मुलगी आहे.
मला तर वाटतं तिने आपला पैसा पाहून भाईला लग्नाला होकार दिला असेल, शालिनी मुद्दाम असे म्हणाली. कारण तिला खरं काय ते डॅडच्या तोंडातून ऐकायचं होतं. खबरदार, आता पुढे एकही शब्द बोलू नका. तुम्हाला कल्पना आहे तुम्ही कोणाविषयी बोलत आहात? मिस्टर राठोड शालिनीवर ओरडले. तशी ती घाबरली. मिस्टर राठोड खुर्चीवरून उठले व खिडकीच्या बाहेर पाहू लागले. मग तुम्हीच सांगा डॅड, अदिती भाईसोबत लग्न करायला का तयार झाली? मला माहीत आहे अदितीचं भाईवर प्रेम नाही, शालिनी म्हणाली. तसा मिस्टर राठोड यांनी एक सुस्कारा सोडला व त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जे काही झालं ते शालिनीला सांगितलं. काय डॅड, तुम्ही असं कसं काय करू शकता? आपण अदितीला जबरदस्ती भाईसोबत लग्न करायला सांगत आहोत. आपण एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा नाही घेऊ शकत, शालिनी त्यांच्याजवळ जात म्हणाली. आम्हाला समजत आहे शालू बेटा, परंतु आमचा नाईलाज आहे. अदिती या लग्नाला तयार होणार नाही हे आम्हाला माहीत होतं, परंतु विक्रमचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे आणि दामिनीला काही झालं असतं तर विक्रमला आवरणं आमच्या हातात नव्हतं. खरं तर अदिती आणि त्यांच्या घरच्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. अशी माणसं खूप कमी असतात जे स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा विचार जास्त करतात. आणि अदितीने हे दाखवून दिलं आहे की तिच्यात प्रोफेसर देसाई यांचे संस्कार आहेत, मिस्टर राठोड म्हणाले. तशी शालिनीचे डोळे भरून आले. आता तिला अदितीचे मनापासून वाईट वाटत होतं. मिस्टर राठोड जाण्यासाठी निघाले तसे शालिनीने त्यांना रोखलं. तुम्हाला कसं माहिती की अदितीला या लग्नासाठी कधीही तयार होणार नाही? शालिनीने विचारलं. काही गोष्टी ह्या न बोललेल्या बऱ्या असतात आणि तुम्हीही कोणाला काही बोलू नका. यातच सर्वांचं भलं आहे. फक्त एक काळजी घ्या, अदिती जेव्हा आपल्या घरी येतील त्यांना कशाचीही कमी पडता कामा नये. त्या नेहमी सुखात राहतील याचा विचार करा. मिस्टर राठोड शालिनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले व निघून गेले. डॅडच्या बोलण्याचा अर्थ शालिनीला समजला नाही, परंतु आता गप्प राहण्यावाचून पर्याय नाही हे तिने जाणले होते व अदितीचा भाभी म्हणून मनापासून स्वीकार केला होता. दिल्ली. सकाळी अजिंक्य लवकर तयार होऊन कोर्ट जाण्यासाठी निघाला होता. आज ऑफिसचा पहिला दिवस होता म्हणून त्याला उशीर करून चालणार नव्हतं. तो आजही ड्रेस कोडमध्येच होता. तो जिथे काम करणार होता तिथे सर त्याच्या ओळखीचे होते म्हणून तो खुश होता. अरे वाह वकील बाबू, आज बहुत खुश नजर आ रहे हो, प्यारे मोहनने अजिंक्यकडे पाहत विचारलं. फक्त खुश नाही, मी आज खूप खुश आहे. फायनली मला नोकरी मिळाली आहे. कुठून तरी सुरुवात झाली हेच माझ्यासाठी खूप आहे. आता मी दिवस रात्र एक करून मेहनत घेईल. थोड्याच दिवसात ते सर्व मिळवेल ज्यासाठी मी इथे आलो होतो, अजिंक्य म्हणाला. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर चमक होती. सच कहे, तुम ना बातें बहुत ही बढ़िया करते हो. हमको तुम पे पूरा भरोसा है. अब चलो, हम तुमको छोड़ते हैं, लेकिन हम पैसे नहीं लेंगे, प्यारे म्हणाला. रोज तुझ्या टॅक्सीमध्ये येणं असंही मला परवडणार नाही. त्यापेक्षा मी बसने जाईन, अजिंक्य म्हणाला. अरे यार, तुम भी ना. हम क्या कहते हैं, जब तुम
बहुत बड़े वकील बन जाओगे ना, तब पूरा पैसा चुका देना। हम कुछ नहीं कहेंगे, लेकिन अभी के लिए हमारे साथ चलो। हम तुम्हें इसलिए कह रहे हैं क्योंकि तुम हमें अच्छे लगते हो, प्यारे म्हणाला. अरे पण अजिंक्य काही बोलणार, प्यारे मोहनने त्याला रोकलं. अप्पर बीर कुछ नहीं, चलो हमरे साथ, प्यारे मोहन म्हणाला व अजिंक्यला हाताला धरून बाहेर घेऊन गेला. अजिंक्य ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा रिसेप्शनिस्ट त्याचीच वाट पाहत होती. हाय, मी अजिंक्य. आजपासून मी जॉईन होणार आहे, अजिंक्य म्हणाला. हॅलो सर, मी तुमचीच वाट पाहत होते. सरांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे. सध्या वेकेन्सी नाही, म्हणून आम्ही तुम्हाला जॉईन करू शकत नाही, रिसेप्शनिस्ट म्हणाली. काल तर ते बोलले की आजपासून जॉईन हो. सर कुठे? मला त्यांना भेटायचं आहे, अजिंक्य म्हणाला. सॉरी सर, ते काही निमित्त बाहेर गेले आहे, रिसेप्शनिस्ट म्हणाली. ॲडव्होकेट गुप्ता त्यांच्या कॅबिनमध्येच बसले होते. त्यांनी अजिंक्यला जाताना पाहिलं. त्यांना खूप वाईट वाटत होतं. सर, काल तर तुम्ही अजिंक्यबद्दल खूप बोलत होता, मग आज त्याला जॉबवरून का काढलं? सरांच्या ज्युनियरने विचारलं. खूप हुशार आहे अजिंक्य, परंतु माझा नाईलाज आहे. राठोडसोबत दुश्मनी घेणं आपल्याला परवडणार नाही. त्यांनी सांगितलं आहे की अजिंक्यला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं आहे, गुप्ता म्हणाले. पण सर, हे चुकीचं आहे. अशाने त्याचं भविष्य खराब होईल, ज्युनियर म्हणाला. अजिंक्यच्या डोळ्यात मी पाहिलं आहे. तो सहजासहजी हार मानणार नाही. एक दिवस तो नक्कीच मोठा वकील होणार, गुप्ता म्हणाले. अजिंक्यला हे समजायला वेळ लागला नाही की नक्कीच काहीतरी कारण असणार, म्हणून त्याला कामावर घेतले नाही. तो काहीही न बोलता ऑफिसमधून बाहेर पडला. त्याला खूप वाईट वाटत होतं. शेवटी राहून राहून तो तिथेच येत होता. असंच जर चालत राहिलं तर तो आयुष्यात कधीच मोठा होणार नाही. मग अदितीचा हात मागायला तो प्रोफेसर देसाई यांच्याकडे कोणत्या तोंडाने जाणार होता? अदितीचा विचार आला तसे त्याच्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. आज 7 दिवस झाले होते त्याने तिला पाहिलं नाही की तिच्यासोबत बोलला नाही. त्याने मोबाईल काढला व अदितीचा फोटो डोळे भरून पाहिला. तिला पाहताना नकळत त्याचे डोळे पाणावले होते. आय मिस यू साजन, त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.